संत तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात प्रवेश करतो तेव्हा भवानीनगर नजीकच्या निराडाव्या कालव्यावरून याच पुलावरून हा पालखी सोहळा संसरकडे प्रवेश करतो। काही दिवसांपूर्वीच या पुलाची सुरक्षितता धोक्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली होती, गावच्या पदाधिकाऱ्यांनी देखील दिली होती। त्यानंतर प्रशासनानं या ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे की ती व्यवस्था पाहिल्यानंतर वारकऱ्यांनो आता तुम्ही सुरक्षित इथून जाताना काळजी घ्या असं सांगावं लागणार आहे। कारण टिपाडावरती या पुलाच्या कठड्याची कामगिरी येऊन पडली असून जबाबदारी येऊन पडली असून आता टिपाड्यांच्या खांद्यावर या पुलावरील जाणाऱ्या वारकऱ्यांची सुरक्षा आहे। तर वारकरी भाविकांनी या ठिकाणाहून जाताना काळजीपूर्वक जावं अशीच येथील स्थानिक नागरिकांची मागणी असून प्रशासनानं केवळ या टिपाडावर अवलंबून न राहता वरती पुन्हा त्याला बांबूचा देखील आधार दिलेला आहे आणि मग हे बांबूचे कठडे इंदापूर तालुक्यातल्या पहिल्या वहिल्या मुक्कामात या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सुरक्षा करणार आहे। इंदापूर तालुक्यातल्या या पुलाची ही कहाणी 140 वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल सध्या जर्जर अवस्थेत आहे। 1.5-2 महिन्यापूर्वी ज्यावेळी या रस्त्याच्या डागडुजीचा विषय पुढे आला त्याचवेळी प्रशासनाच्या लक्षात येथील पुलाची देखील ही अडचण यायला पाहिजे होती। मात्र त्या ठिकाणी भक्कम कठडे न उभारता गेल्या 2-3 दिवसापासून या ठिकाणी दगड भरलेले टिपाडे म्हणजेच बॅरल उभे करण्यात आले। केवळ हे बॅरल उपयोगी पडणार नाहीत म्हणून त्यात भर घालत या बॅरललाच जोडून बांबूचे कठडे उभा करण्यास आज प्रशासनानं सुरुवात केली। या बांबूचं अद्वितीय कठडं सध्या संसरच्या या पाटबंधारे वसाहतीतील निराडाव्या कालव्याच्या पुलावर पाहायला मिळतंय। अजूनही संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्ग झालेला नसल्यामुळं याच रस्त्यावरून अजूनही पालखी जाणार आहे। त्यामुळं पालखीतील वारकऱ्यांनीच स्वतःहून आता काळजी घ्यावी असा सल्ला किंवा असं आवाहन या गावातील आणि नजीकच्या नागरिकांनी केलंय।